छोट्या बालमित्रांनो नमस्कार. मी श्रीयुत R. P. करपे सर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि मुलांनो, आज आपण परिसर अभ्यास भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 9 नकाशा आपला सोबती या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. तर मुलांनो, चला बघूया प्रकरण क्रमांक 9 नकाशा आपला सोबती. आता मुलांनो, तुम्ही तुमच्या परिसरातील जी जमीन आहे त्या जमिनीचं निरीक्षण केलेलं असेल, ती जमीन तुम्ही पाहिलेली आहे. तर मुलांनो, आपल्या परिसरामध्ये असणारी जमीन आपल्याला सारख्याच उंचीची दिसते का? तर नाही. म्हणजेच परिसरातील जमीन सारख्या उंचीची नसते. याचा अर्थ कुठं जमीन खोलगट असते, कुठं जमीन चढ उतार असते. म्हणजे चढ उतार, खोलगटपणा, सपाट अशा पद्धतीची आपल्याला जमीन बघायला मिळते. उंच सखलपणामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होतात. काही ठिकाणी जमीन उंच असते, काही ठिकाणी जमीन सखल असते आणि त्यामुळे त्या जमिनीला विशिष्ट प्रकारचा आकार प्राप्त होत असतो. आणि त्यामुळेच मुलांनो, डोंगर, दऱ्या, पठारे, मैदाने, बेटे इत्यादी भूरूपे तयार होतात. म्हणजे आत्ता जी मी तुम्हाला सांगितलं ती सगळी भूरूपे आहेत, जमिनीची रूपे. भू म्हणजे जमीन आणि रूपे जमिनीची रूपे आहेत. कोणती कोणती? तर आपल्याला आपल्या आजूबाजूला डोंगर दिसत आहेत, काही ठिकाणी खोलगट अशा दऱ्या दिसत आहेत, काही ठिकाणी पठारे दिसत आहेत, काही ठिकाणी सपाट अशी मैदाने दिसतात, बेटे दिसतात. ही सगळी जमिनीची भूरूपे आहेत किंवा जमिनीची रूपे आहेत. हे तुम्ही 3ऱ्या पाठात अभ्यासलेले आहे. म्हणजे आपण जो पाठ क्रमांक 3 पाहिला, त्या पाठ क्रमांक 3 मध्ये या सगळ्या गोष्टींचा आपण मुलांना अभ्यास केलेला आहे. पाठ क्रमांक 3. आता तुम्ही पाठीमागे थोडं गेला आणि बघितलं काय होता पाठ क्रमांक 3? पृथ्वी आणि जीवसृष्टी. पाठ क्रमांक 3 होता पृथ्वी आणि जीवसृष्टी. त्यामध्ये आपण शिलावरण, जलावरण, त्याचबरोबर जमिनीवरून वाहणारे पाणी, हिमस्वरूपातील जे पाणी आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण वातावरण, पाऊस कसा पडतो, या सगळ्या गोष्टींचा आपण सविस्तर मुलांनो अभ्यास केलेला आहे. तर तुमच्या आता लक्षात आलं असेल की पाठ क्रमांक 3 मध्ये आपण या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आता जमिनीच्या उंच सकलपणामुळे काय तयार होतात? तर ही सगळी भूरूपे तयार होतात. कोणती भूरूपे? डोंगर, दऱ्या, पठारे, मैदाने, बेटे. आणि मुलांनो, तुम्ही जरा पाठ क्रमांक 3 उघडून त्याचाही थोडा अभ्यास करा. आता आपला परिसर कसा आहे ते योग्य प्रकारे समजून घेण्यासाठी तेथील भूरचनेची म्हणजेच प्राकृतिक रचनेची माहिती असणे आवश्यक ठरते. कदाचित तुम्ही म्हणाल, सर आमच्या आजूबाजूला कुठे डोंगर दिसत नाही. पण जरी तुमच्या परिसरात तिथं डोंगर नसला तर इतरत्र तुम्ही ज्यावेळी बाहेर बघता, उंचावर जाऊन बघाल, त्यावेळी तुम्हाला डोंगर दिसेल. काही ठिकाणी तुम्ही ज्यावेळी सहलीला वगैरे जाता, काही कुठेतरी फिरण्याच्या निमित्ताने जाता, त्यावेळेला खोल दऱ्या तुम्हाला बघायला मिळतात, पठारे बघायला मिळतील, मैदाने बघायला मिळतील. उदाहरणार्थ मुलांनो, तुम्हाला सांगायचं तर आपल्या शेजारचा जो जिल्हा आहे सातारा, त्या सातारा जिल्ह्यामध्ये कासचे पठार म्हणून एक प्रसिद्ध पठार आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे मुलांनो ते कासचं पठार? तर हे कासचे पठार जे आहे तिथे ऑक्टोबर महिन्यामध्ये, म्हणजेच आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे जे महिने आहेत, या 2-3 महिन्यामध्ये तिथे पाऊस बंद झाल्या नैसर्गिकरित्या असे फुलांचे ताटवेच्या ताटवे त्या पठारावर बघायला मिळतात.
आणि खास करून पर्यटक त्या ठिकाणी ते दृश्य, त्या फुलांचे ताटवे असे बघायला येतात. एकाच रंगाच्या फुलांचे ताटवे असे कितीतरी किलोमीटरपर्यंत आपल्याला बघायला मिळतात. मग मुलांनो, अशी पठारे तुम्ही पाहिलेली आहेत, डोंगर पाहिलेले आहेत, दऱ्या पाहिलेल्या आहेत, मैदाने पाहिलेले आहेत. कधी जर मुलांनो तुम्ही समुद्रकिनारी फिरायला गेलेला असाल तर तिथे बेटेसुद्धा पाहिलेले आहेत. बेटे याचा अर्थ, बेट म्हणजे काय मुलांनो, तर चारी बाजूनी पाणी असतं आणि मधीच जमीन असते, त्याला बेट आपण म्हणतो. तर आपण आपल्या परिसर कसा आहे ते योग्य प्रकारे समजून घेण्यासाठी तेथील भूरचनेची म्हणजेच जमिनीच्या रचनेची म्हणजेच प्राकृतिक रचनेची आपल्याला माहिती असायला हवी. इयत्ता 4थी मध्ये मुलांनो आपण नकाशा संबंधी माहिती घेतली होती. म्हणजे तुम्ही 5वीला आहात याचा अर्थ तुम्ही 4थी मध्ये नकाशा संबंधी माहिती मिळवलेली आहे. त्यात मुलांनो 5000 वर्षापूर्वीचा नकाशा सुद्धा होता. थोडं आठवून बघा, त्या 4थीच्या पुस्तकामध्ये 5000 वर्षापूर्वी जो जमिनीचा भूभाग होता त्याचा नकाशा सुद्धा होता. याचा अर्थ मानवाला पूर्वीपासून नकाशा तयार करण्याची गरज वाटत होती. म्हणजेच मुलांनो, आत्ताच नकाशा तयार केलेला आहे असं नाही, तर 5000 वर्षापूर्वी सुद्धा मानवाने नकाशा तयार केलेला होता आणि त्यावेळी सुद्धा मानवाला नकाशा तयार करण्याची गरज भासलेली होती. आता त्यावेळी जो नकाशांचा उपयोग मुख्यतः कशासाठी केला जात होता, तर युद्धासाठी होत होता. युद्ध. पूर्वी राजे रजवडे यांची सत्ता होती, अनेक ठिकाणी छोटी छोटी राज्य होती आणि मग शत्रू सैनिकावर कशा पद्धतीनं हल्ला करायचा, जाण्याचा मार्ग कोणता असावा, म्हणजे यासाठी त्यावेळी नकाशाचा उपयोग केला जात होता. युद्ध करत असताना तिथल्या प्रदेशाच्या भूरचनेची, प्राकृतिक रचनेची सखोल माहिती आवश्यक होती. म्हणजे आपण ज्या भूभागावर हल्ला करणार आहे तिथला प्राकृतिक रचना कशी आहे, भूरचना कशी आहे, आपल्या सैनिकांना जाण्या येण्याची सोय कशी आहे याची आवश्यक माहिती घेत होती. शत्रूचा पराभव करण्यासाठी डावपेच आखणे सोपे होत असे. आणि ह्या नकाशामुळं त्या काळात काय होत होतं, तर आपला जो शत्रू आहे त्या शत्रूचा पराभव जर करायचा असेल तर या नकाशाच्या साहाय्यानं डावपेच तयार केले जात असत आणि डावपेच आखल्यानंतर युद्ध करणं, विजय मिळवणं सोपं होत असे. त्यासाठी तिथल्या परिसराच्या भूरचनेचे नकाशे वापरले जात. म्हणजे जिथं आपण हल्ला करणार आहे, ज्या शत्रूवर आपण हल्ला चढवणार आहे त्या शत्रूच्या परिसरातील भूभाग कसा आहे, सैनिकांनी कशा पद्धतीनं तिथं गेलं पाहिजे, भूरूपाची उंची, आकार इत्यादीमधील फरक विचारात घेऊन नकाशात विविध भूरूपे दाखवता येतात. आता हे नकाशे मुलांनो तयार करत असताना भूरूपाची उंची म्हणजे जमिनीची उंची, त्यानंतर आकार इत्यादीमधील फरक विचारात घेऊन नकाशांची रचना केलेली असते. विविध भूरूपे दाखवता येतात. ही भूरूपे नकाशावर वेगवेगळ्या पद्धतीने दाखवली जातात. म्हणजेच जमिनीची जी वेगवेगळी रूपे आहेत, जिथं डोंगर असेल तिथं कशा पद्धतीनं दाखवायचं नकाशामध्ये, जिथं दरी आहे तिथं नकाशामध्ये दरी कशा पद्धतीनं दाखवायची, जिथं बेट आहे तिथं बेट कशा पद्धतीनं दाखवायचं, जिथं पठार आहे ते पठार नकाशावर कशा पद्धतीनं दाखवायचं, मैदानी भाग आहे तो मैदानी भाग पठारावर नकाशावर कशा पद्धतीनं दाखवायचा. आणि नकाशाच्या आधारे भूरूपे कोणकोणत्या पद्धतीने दाखवता येतात ते आपण समजून घेऊया. म्हणजेच
ही जी वेगवेगळी भूरूपे आहेत, मग डोंगर असेल, दऱ्या असतील, पठारे असतील, मैदाने असतील किंवा बेट असेल, ही जी वेगवेगळी जमिनीची रूपे आहेत, ही जमिनीची रूपे नकाशाच्या साहाय्यानं कशा पद्धतीनं आपल्याला नकाशामध्ये दाखवता येतील याचा आपण मुलांनो थोडासा अभ्यास करूया. आता तुम्हाला त्यांनी सांगितलंय करून पहा. तुमच्या शाळेची सहल एका किल्ल्यावर जाणार आहे. तुम्ही बसने एका ठिकाणी उतरलात. किल्ला एका डोंगरावर आहे. तेथे जाण्यासाठी तुम्हाला आणखीन एक डोंगर आणि एक दरी ओलांडून जावे लागणार आहे. दोन्ही डोंगर आणि दरी सोबतच्या चौकटीत दाखवा. हे दाखवताना त्यात दरीची खोली आणि डोंगराची उंची कशी दाखवता येईल याचा विचार करा. म्हणजे तुम्हाला विचार करायला सांगितले. तुमच्या शाळेची सहल एका किल्ल्यावर जाणार आहे. आता पूर्वीचे जे किल्ले आहेत हे सगळे किल्ले डोंगरावर आहेत, पण त्यांनी काय सांगितले, तुम्ही बसने एका ठिकाणी उतरल्यानंतर त्या किल्ल्याकडे जाण्यासाठी, त्या डोंगरावर जाण्यासाठी, तेथे जाण्यासाठी तुम्हाला आणखीन एक डोंगर आणि एक दरी ओलांडून जावं लागणार आहे. म्हणजे तो किल्ला ज्या डोंगरावर आहे त्या डोंगरावर जाण्यापूर्वी तुम्हाला आणखी एक डोंगर ओलांडायचा आहे आणि आणखी एक दरी ओलांडून तुम्हाला त्या किल्ल्यावर जायचं आहे. आणि ते तुम्ही मग दोन्ही डोंगर आणि दरी सोबतच्या चौकटीत दाखवायला तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हे दाखवताना त्यात दरीची खोली आणि डोंगराची उंची कशी दाखवता येईल याचा विचार करा म्हणून सांगितले. आता इथं सांगा पाहू म्हणले. मुलांनो, सांगा पाहू म्हणलेलं आहे आणि इथं तुम्हाला एक नकाशा दाखवलेला आहे आणि त्या नकाशामध्ये आकडे दाखवलेले आहेत. वेगवेगळे आकडे दाखवलेले आहेत. 300, 200, असं 400, 500 मीटर. ते मीटरमध्ये सगळे आकडे आहेत. सगळे आकडे हे मीटरमध्ये आहेत. त्या रेषा दाखवलेल्या आहेत. म्हणजेच तिथल्या जमिनीची उंची, तिथल्या भूभागाची उंची जमिनीपासून किती आहे. काही भाग 200 मीटर उंचीवर आहे, काही भाग 300 मीटर उंचीवर आहे. त्याचबरोबर नकाशामध्ये वरची जी दिशा असते ना मुलांनो, आपण तुम्हाला एक साधा सोपा उपाय मी सांगतो. तुम्ही उभा राहिल्यानंतर नकाशामध्ये दिशा कशी बघायची. तुम्ही उभा राहिल्यानंतर तुमचं डोकं जे आहे तो डोक्याकडचा भाग म्हणजे उत्तर दिशा आणि पायाकडचा भाग म्हणजे दक्षिण दिशा. नकाशामध्ये किंवा फळ्यावर दिशा दाखवत असताना तुमच्या डोक्याकडचा भाग उत्तर दिशा, तुमच्या पायाकडचा भाग दक्षिण दिशा आणि तुमच्या उजव्या हाताचा जो भाग आहे, उजव्या हाताकडचा भाग ती पूर्व दिशा आणि तुमच्या डाव्या हाताकडचा भाग ही पश्चिम दिशा. म्हणजे आता तुम्हाला नकाशामध्ये दिशा दाखवायला काय अवघड नाही. आता मी सरळ सांगितलं तुम्हाला की तुमच्या डोक्याकडचा भाग उत्तर दिशा, तुमच्या पायाकडचा भाग म्हणजे खालचा भाग दक्षिण दिशा, तुमच्या उजव्या हाताकडचा भाग पूर्व दिशा आणि तुमच्या डाव्या हाताकडचा भाग पश्चिम दिशा. मग तुम्ही कसंही कुणीकडेही तोंड करून उभा राहिला तर नेहमी हेच लक्षात ठेवायचं, आपलं तोंड कुठं आहे हे विचारात घेऊ नका. नकाशामध्ये दिशा दाखवत असताना वरची दिशा उत्तर दिशा, खालची दिशा दक्षिण दिशा, उजव्या हाताकडची दिशा पूर्व दिशा आणि डाव्या हाताकडची दिशा पश्चिम दिशा हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे मग तुम्हाला नकाशामध्ये दिशा दाखवताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता इथं पहिल्यांदा तो नकाशा दाखवलेला आहे, त्यानंतर नकाशा अ आणि नकाशा ब, पुन्हा नकाशा ब इथं रंगवून घेतलेला आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या रंगानं ती उंची भूभागापासून जमिनीच्या पासून ती उंची किती आहे तिथं दाखवलेलं आहे. नकाशा क मध्ये सुद्धा तुम्हाला ती उंची दाखवलेली आहे. या तिन्ही नकाशांचं मुलांनो तुम्ही निरीक्षण करा आणि निरीक्षण केल्यानंतर हे सर्व नकाशे एकाच प्रदेशाची भूरचना दाखवणारे आहेत. एकच प्रदेश घेतलेला आहे. म्हणजे हे तिन्ही वेगवेगळ्या भूभागाचे नकाशे नाहीत,
तिन्ही वेगवेगळ्या भागाचे नकाशे नाहीत, एकाच भूभागाचे नकाशे आहेत. तर मुलांनो, अशा पद्धतीनं आज आपण एवढाच भाग अभ्यासणार